नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायन आय एस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला बिटकॉइन वगैरे सगळं माहीतच असेल. अर्थशास्त्रामध्ये तुम्ही याचा अभ्यास केला असेल. याबद्दल एक नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनने आपल्याला बिटकॉइनचे एक वेगळे पैलू सांगितलेले आहेत. आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल की बिटकॉइन ही एक क्रिप्टोकरन्सी आहे आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून ही क्रिप्टोकरन्सी यूज केली जाते. आता आपण हे पाहणार आहोत म्हणजे ऍक्च्युली ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी का आली, ही बिटकॉइन ही सिस्टीम का आली. नॉर्मली आपल्याला किंवा मला सुद्धा असंच वाटायचं की असा एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं नाव आता खूप वेळा घेतलं जातं. हा व्यक्ती सातोशी नाकामोटो, हे इमॅजिनरी पिक्चर आहे. तुम्ही खूप वेळा सातोशी नाकामोटोचा पिक्चर बघितलं असेल. हे मुद्दाम मी इकडे या प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत, रोबोटिक फेस, बिकॉज ही इज नॉट रिअल. ओके, हा काही खरा नाही आहे आणि हा सातोशी नाकामोटो जो आहे हे फक्त एक पिक्चराइज केला गेला. तर ऍक्च्युली ही जी सिस्टीम आहे बिटकॉइनची, ही आज मानलं जात आहे की इंग्लंड किंवा अमेरिकेच्या एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडून, जी फायनान्स सेक्टरमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व आहे, त्यांच्याकडून तयार केली गेली आहे. आणि सातोशी नाकामोटो जे आहे हे फक्त एक पिक्चराइज केलेलं आहे. याचा चेहरा जो आहे जॅपनीज, कारण जॅपनीज सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये रोबोटिक्समध्ये पुढे आहेत, आणि एशियन फेस, की कारण यांना वेस्टर्न वर्ल्डवर कोणालाही काही शंका येऊ नये. आता तुम्हाला ॲडम स्मिथ माहीत असेल, तुम्हाला अनेक नोबेल लॉरेट वगैरे पण अर्थशास्त्रज्ञ माहीत असतील. प्रत्येक वेळा यांनी प्रयत्न केला की आपली पद्धत जी आहे, बँकिंगची सिस्टीम, फायनान्सची सिस्टीम काहीतरी वेगळी व्हावी, यामध्ये काहीतरी बदल व्हावा. आणि यातूनच उगम झालाय बिटकॉइनचा सुद्धा, ओके, किंवा क्रिप्टोकरन्सीचा सुद्धा. कारण जग हे खूप वेगाने बदलतंय. तुम्हाला आम्हाला वाटतंय सध्या बँकिंग सिस्टीम ही खूप जास्त डेव्हलप आहे. बँकिंग सिस्टीम आता युनिव्हर्सल बँकिंग आलंय की सगळ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता वगैरे. परंतु बँकिंग ही जी पद्धत आहे ही प्रॉफिटवर काम करते. ओके, आता प्रॉफिट जो आहे हा कोणाचा? नॉर्मली आपण काय बोलतो की प्रॉफिट व्हायला पाहिजे, जनतेला व्हायला पाहिजे, देशाला व्हायला पाहिजे, व्यवस्थित बिझनेसेस चालले पाहिजे. आपण वेगवेगळे रेट्स वगैरे बघतो की जे इन्फ्लेशन कंट्रोल करतात. वेगवेगळ्या स्कीम्स बघतो ज्या उद्योजकता वाढवतात. ह्या सगळ्यांच्या मागे बँकिंग आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर ऍक्च्युली बँकिंग ही दुधारी तलवार आहे. ओके, डबल एज स्वॉर्ड त्याला बोलू शकतो. जर ही देशाला खूप वरती नेऊ शकते, एखाद्या गोष्टीला खूप मोठं करू शकते, तर ही त्याच देशाला, त्याच गोष्टीला संपूर्ण संपवू शकते. आपलं जर बँकिंग सिस्टीम, जगातलं बँकिंग सिस्टीम कोलॅप्स झालं तर विचार करा, जगाची काय दुर्दशा होईल, लोकांची किती दुर्दशा होईल, काय हाल होईल ह्या देशाचं, या जगाचं. तर ही वेल स्ट्रक्चर स्कीम नाही आहे. हां, ही खूप शतकांपासून चालू आहे. मी म्हणेन हजारो वर्ष पण झाली असतील काही ठिकाणी. परंतु तरीसुद्धा ही सिस्टीम परिपूर्ण नाही आहे. आणि सोबतच काही व्यक्ती आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स बोलू शकतो आपण, उद्योजक बोलू शकतो, की त्यांच्यावरती सध्या या बँकिंग सिस्टीममुळे ताण येतोय, प्रेशर वाढतोय. त्यांना स्वतःची ग्रोथ करता येत नाहीये. आता हेतू नेमका काय होता हे मी नक्की सांगू शकत नाही. की एखाद्या इंडिव्हिज्युअलला पर्सनल टार्गेट्स जे आहेत हे वाढवून, किंवा उद्योजकांच्या ग्रुपला स्वतःच्या जास्त फायद्यासाठी एखादी सिस्टीम एस्टॅब्लिश करायची होती. त्यामुळे हे क्रिप्टोकरन्सी आली. की खरंच देशहिताचा किंवा जगाचा विचार करून या लोकांनी या बँकिंग सिस्टीमला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करून ही क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणली. काहीही असू शकतं, काही सांगता येत नाही. परंतु याची सुरुवात तुम्ही लक्षात घ्या. या बँकिंग सिस्टीममध्ये लूप होल्स जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील 2008 साली. 2008 साली असं झालेलं की जागतिक महामंदी जे आहे, रिसेशन जे आहे, हे मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये बघितलं गेलं. तर इकडे दिलंय बेल साऊथ वगैरे. तर मोठमोठ्या बँका ज्या आहेत अमेरिकेच्या, ह्या बुडाल्या. अनेक उद्योजकांना मोठा लॉस झाला. पूर्ण अमेरिकेला, काही जगालाच पूर्ण लॉस झाला. भारत कसा तरी त्यातून थोडाफार वाचलेला. आपल्याकडे तसे अर्थतज्ञ होते, पंतप्रधान. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी 2008-9च्या आसपासच ही बिटकॉइन जी आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे, ही इम्प्लिमेंट केली गेली. आता आपल्याला शिकवलं जातं की सातोशी नाकामोटोने हे केलं आणि तो अचानक गायब झाला. आज सुद्धा सातोशी नाकामोटोच्या नावावर अनेक बिटकॉइन आहेत. आणि ही सिस्टीम खूप इंटरेस्टिंग आहे हा. कारण 2 लाखाच्या आसपास
बिटकॉइन तयार करता येतात. त्याच्या पलीकडे नाही करू शकत. कारण आपण जसं अर्थशास्त्र शिकतो, जेवढा आपण पैसा छापू, तेवढं त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते. महागाई वाढते. तर यांनी लिमिट यासाठीच ठेवली आहे, की जास्त छापले जाऊ नयेत, महागाई कंट्रोलमध्ये राहावी आणि याची व्हॅल्यू कधी कमी होऊ नये. आजचा रेट जो आहे बिटकॉइनचा, एका बिटकॉइनचा 71 लाख रुपये आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशनचा काहीही धोका नाही. सोबतच हे मिडल पर्सन्सना काढून टाकतं. एंड टू एंड युजर जे आहे, तर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत जर व्यवहार करायचा असेल तर सेंट्रल बँक किंवा कोणी कोणी मध्यस्थ येऊ शकत नाही. बघायला गेलं तर पारदर्शकता सुद्धा आहे आणि प्रायव्हसी सुद्धा आहे. तर यांना मिडल पर्सन यासाठी काढायचे होते, कारण हे मिडल पर्सन ऍक्च्युली चेक ठेवण्यासाठी असतात की सर्व व्यवहार व्यवस्थित होतात की नाही. परंतु हेच शासन या नागरिकांचा फायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल करतं किंवा त्यांचं जास्तीत जास्त पैसे त्यांच्याकडून काढून घेतं. या सगळ्या सिस्टम संपवायच्या होत्या ह्या लोकांना, ज्यांनी पण हे बिटकॉइन वगैरे सिस्टम तयार केली. हे खूपच क्रांतिकारक आहे ऍक्च्युली. आपल्याला साधी सोपी गोष्ट वाटते, परंतु हे खूपच क्रांतिकारक पाऊल होतं. यांना जगाला बदलायचं आहे. तर हे जे जगामधले सगळे व्यवहार, आजचा सर्वात मोठा जगाचा सर्वात मोठा भाग जो आहे, जगाचा सर्वात शक्तिशाली जे रूप आहे, ते म्हणजे पैसा, मनी. ओके, आणि ह्या मनीला पूर्णपणे कंट्रोल करते बँकिंग सिस्टम. ओके, ज्याच्या हातामध्ये बँकिंग सिस्टम असेल तो जगावर राज्य करतो. आणि आज अमेरिका सर्वात शक्तिशाली देश मानला जातो, सर्वात जास्त पॉवरफुल देश मानला जातो, सुपर पॉवर मानली जाते, कारण त्यांची बँकिंग सिस्टम तशी आहे. चायना सुद्धा तोच प्रयत्न करतोय, एससीओच्या द्वारे, ब्रिक्सच्या द्वारे, अजून कोणत्या संघटनांच्या द्वारे त्यांना फायनान्शियल सेक्टरमध्ये सुपर पॉवर व्हायचं, तेव्हाच ते जगाची सुपर पॉवर बनू शकतात. आणि मग हे काही लोक आहेत की ज्यांना ही बँकिंग सिस्टमच्या गोष्टीसाठी हे देश सगळे जे आहेत पॉवरफुल कंट्रीज जे आहेत त्या कॉम्पिटिशन करत आहेत. ते सिस्टमच कोलॅप्स करायचे, प्ले ग्राउंडच चेंज करून टाकायचं आहे, बिटकॉइन किंवा यासारख्या क्रिप्टोकरन्सीज आणायच्या आहेत. आता एक प्रकारे काही जण म्हणतात हा स्कॅम आहे, कारण 71 लाख रुपये का बिटकॉइनची व्हॅल्यू आहे. म्हणजे मला काही हजारांची वस्तू घ्यायची असेल किंवा साधं आपलं नारळ पाणी समजा मला घ्यायचं असेल, तर मी बिटकॉइनचा वापर करू शकतो का? नाही करू शकत. हे लूप होल आहे बिटकॉइनचं. परंतु ते लूप होल ओव्हरकम करता येऊ शकत नाही का? तर येस, नक्कीच करता येऊ शकतं. त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न नक्कीच हे सगळे करत असतील. दुसरं लूप होल हे आहे की फक्त सॉफ्टवेअर ज्यांना चालवता येतं, मॅथमॅटिकल फॉर्म्युला ज्यांना माहीत आहे, सुपर कम्प्युटर ज्यांच्याकडे आहे, तेच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात, मायनिंग करू शकतात, मिळवू शकतात वगैरे बिटकॉइन्सना. तर त्याच्यावर सुद्धा यांच्याकडे प्लॅन्स चालू असणार आहेत नक्कीच, कारण ह्या लोकांना सिस्टम बदलायचे, ह्या लोकांना जगाचं अर्थशास्त्र पूर्णपणे बदलायचं, हे लक्षात घ्या. यांचा अंतस्थ हेतू आपल्याला कळणं कठीण आहे. तर जग पुढच्या काही वर्षात नक्कीच पूर्णपणे बदलणार आहे. हा आज एक स्कॅम वाटू शकतो. ही एक प्रकारची रिस्क आहे जी काही लोकांनी घेतली आणि ते हिडन आहेत, मुद्दाम ते पुढे येत नाहीयेत. एका व्यक्तीचं काम मला तर नक्कीच वाटत नाही. अनेक थिअरीज येतात की ह्या व्यक्तीने केलं, त्या व्यक्तीने केलं, सातोशी नाकामोटो वगैरे आपण बघतो. हे अनेक जणांचं काम आहे आणि हे अनेक जण मिळून खूप जबरदस्त काहीतरी करून दाखवणार आहेत. हे नक्कीच आता सुद्धा प्रयत्न करतायत. आपण मात्र अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप सजग राहायला पाहिजे, ह्या घडामोडींवर लक्ष ठेवायला पाहिजे. ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला भारतासंबंधी खूप कठोर निर्णय घ्यावे लागतील, खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, की जेणेकरून आपली अर्थव्यवस्था ह्या कोणत्याही बाहेरच्या गोष्टींनी, बदलांनी प्रभावित नाही झाली पाहिजे. कारण देशाला पुढे जायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की देशाचं अर्थशास्त्र खूप जास्त पक्कं हवं, स्ट्रॉंग हवं. देशाला पुढे जाता येईल असा कठोर असा आपला बेस हवा. आणि त्या दृष्टीने आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल की बाहेर काय घडतंय, या काय गोष्टी होत आहेत, यांना नीट समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या लोकांना एस अकॅडमीमध्ये आपण या प्रकारच्या चर्चांना खूप महत्त्व देतो. तुम्ही आमचे टू द पॉईंट सेशन अटेंड करा, तुम्ही आमच्या बॅचेस अटेंड करा, आमच्याशी पर्सनली येऊन तुम्ही चर्चा करू शकता, बोलू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच खूप व्यवस्थित जाणून घेऊ शकता. या प्रकारे पुन्हा आणि आणखी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल वेगळ्या प्रकारची, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मी त्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा भेटू अशाच एखाद्या टॉपिकसह.